पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मुंडवा येथील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना आता मोठा दिलासा मिळतोय। मुख्य आरोपी शीतल तेजवानीवर आता चार्जशीट दाखल करण्यात आली। जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये फक्त शीतल तेजवानीवर आरोप आहे। आर्थिक गुन्हे विभागाच्या आरोपपत्रामध्ये पार्थ आणि दिग्विजयचं नाव नाहीये। शासकीय जमिनीची परस्पर विक्री केल्याचा तेजवानीवर आरोप आहे, पण यापुढेही केसचा तपास चालू राहणार असल्याची माहिती आता पुणे पोलिसांनी दिलेली आहे। आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। अमोल, शुभम, आपण पाहतो की कोणताही गुन्हा दाखल झाल्यानंतर 60 दिवसांच्या आत चार्जशीट ही करावी लागते आणि त्यामुळे पुणे पोलिसांनी ही चार्जशीट दाखल केलेली आहे। मात्र यामध्ये फक्त शीतल तेजवानी हिलाच मुख्य आरोपी करण्यात आलेला आहे। मुळामध्ये दिग्विजय पाटील यांच्यावर सुद्धा या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे, पण त्यांचं नाव मात्र या चार्जशीट मध्ये नाहीये। त्याचबरोबर पार्थ पवार यांचा सुद्धा उल्लेख या चार्जशीट मध्ये नाहीये आणि त्यामुळे पार्थ पवारांना हा दिलासा देण्यात आलाय का, हा सवाल आता उपस्थित होतोय। मात्र दुसरीकडे पोलिसांनी चार्जशीट दाखल केली असून सर्व बाजूने तपास सुरू राहणार आहे आणि जे जे कोणी याच्या मध्ये पुढे आढळून येतील त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल केले जातील असं पोलिसांनी सांगितलेलं आहे। पण पुण्यातच नव्हे तर राज्यभरात चर्चेत राहिलेलं मुंडवा जमीन प्रकरण आहे, त्याच्यामध्ये अखेर पुणे पोलिसांनी चार्जशीट दाखल केलेला आहे। मात्र पार्थ पवारांना यामध्ये दिलासा कायम असलेला पाहायला मिळतोय। ठीक आहे अमोल, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया सुद्धा आपल्याशी जोडल्या जातात, त्यांची देखील प्रतिक्रिया बातमीच्या संदर्भातली घेऊयात। अंजलीताई, स्वागत आहे। पार्थ पवारांना दिलासा मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। शीतल तेजवानी यांच्यावर चार्जशीट दाखल करण्यात आली, मात्र पार्थ पवार यांचं नाव या प्रकरणातून कुठेतरी साइडलाईन होत असल्याचं पाहायला मिळतंय। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। अगदी पहिल्या दिवशीपासून म्हणजे 5 नोव्हेंबरला हे पूर्ण प्रकरण उघड झालं, त्या दिवशीपासून आतापर्यंत पार्थ पवारला पदोपदी वाचवण्यात आलं होतं, पदोपदी। मग त्याच्यावर FIR नाही झाली, त्याला कधी चौकशीला नाही बोलवलं, कुठच्याच प्रकारची कुठचीच कारवाई नाही झाली। EOW ची चौकशी आतापर्यंत प्रलंबित, खारगे समितीची चौकशी आतापर्यंत प्रलंबित, कुठे कसलीही कारवाई पार्थवर करण्याची हिंमत या सरकारमध्ये नाही, या अधिकाऱ्यांमध्ये नाही। आताच्या घटनेला पोलिसांनी सुद्धा चार्जशीट फाईल केलंय, पण ते फक्त आणि फक्त शीतल विरोधात आहे। म्हणजे ते दिग्विजय पाटील विरोधात नाही, पार्थ पवार विरोधात नाही, कोणाच विरोधात नाही, फक्त शीतल तेजवानी। म्हणजे का तर आम्ही कारवाई केल्यासारखं दाखवायचं म्हणून ती केली गेली आहे। आणि आताच्या घटनेला मी तुम्हाला सांगते, हे पूर्ण प्रकरण गुंडाळून टाकण्याच्या मार्गावर सरकार आहे असं याच्यातनं स्पष्ट दिसतंय। अगदी अंजलीताई, यानंतरचा पुढचा महत्त्वाचा मुद्दा सुद्धा उपस्थित होतोय। 2-3 दिवसांपासून आपण पाहतोय राज्यसभेवर पार्थ पवार यांना घेण्यासंदर्भात काही हालचाली म्हणा, चर्चा सुद्धा राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये पाहायला मिळतात। तुम्ही सुद्धा या गोष्टीला विरोध केला आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण समोर येतं आणि त्यानंतर पार्थ पवारांना दिलासा दिला जातो। नक्कीच, कारण मला हे मान्य नाही, एक व्यक्ती जो ज्याच्यावर सरकारी जमिनीच्या चोरीचा जर आरोप होत असेल की त्यांनी इलिगल पद्धतीने सरकारी जमीन लाटण्याचा प्रयत्न जर केला असेल, अशा माणसाला राज्यसभेवर जाणं मला मान्य नाही। एक सामान्य नागरिक म्हणून मला हे मान्य नाही आणि मी ते कदापि होऊ देणार नाही। अगदी अंजलीताई, अत्यंत महत्त्वाची तुमची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।